नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जबरदस्त मुद्दा या लोकप्रिय युट्यूब चॅनल. मित्रांनो, खरंच भविष्यात सर्वांची नोकरी जाईल का आणि तरुण बेरोजगार होईल का आणि मानवाची जागा मशीन घेईल का? मित्रांनो, आज मशीनमुळं, AI टेक्नॉलॉजीमुळं, इलेक्ट्रॉनिक रोबोट्समुळं आणि याच टेक्नॉलॉजीमुळं भविष्यात तरुणांच्या नोकऱ्या जातील का? आणि याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी शुभम. मित्रांनो, या गंभीर विषयाचा आपण सुरुवातीपासून विचार करू. मित्रांनो, 2010च्या दरम्यान ऑटोमॅटिक मशीनने होणारं काम आणि AI टेक्नॉलॉजीने होणारं काम, इंटरनेट, रोबोट कडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणारं काम 2010च्या दरम्यान फक्त 10% होतं. पण आज ते काम 40 ते 50% वाला आहे. आणि आता झपाट्याने होत असलेली प्रगती पाहून लवकरच हे तंत्रज्ञान पूर्णपणे मानव कामगाराची जागा घेईल. मग ते काम कुठल्याही क्षेत्रातलं असो, फोटोशूट, एडिटिंग, बँकेतले व्यवहार, कॉल सेंटर, कंटेंट रायटर, कंपनीमध्ये गाड्या तयार करणे, सॉफ्टवेअर बनवणे, वेबसाईट बनवणं, कारण आता बोलणं, लिहिणं हेही मशीन करू लागले आहे. आणि अशा प्रकारचे बरेच काम या AI टेक्नॉलॉजीमुळे होऊ लागले आहे. मित्रांनो, कामगाराच्या जागेवर मशीन तर एवढ्या झपाट्याने काम करू लागले आहे, विचार सुद्धा करता येणार नाही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मशीन झपाट्याने काम करत आहेत. पण आता सगळीकडे ह्या मशीन सगळ्या नोकऱ्या खात आहेत. किती लोकांच्या नोकऱ्या आपल्या डोळ्यासमोर जात आहेत. मित्रांनो, तुम्हाला सध्या वाटत आहे तुमची नोकरी जाऊ नये, भविष्यात तुम्हाला नोकरी मिळावी, यासाठी स्वतःला अपडेट करत चला. ही टेक्नॉलॉजी तुम्ही चालवायला शिका, तरच तुम्हाला भविष्यात नोकरी मिळेल, नाहीतर कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहाल. मित्रांनो, तुम्हाला वाईट वाटेल, पण ही सत्य परिस्थिती आहे. पुढील 10 वर्षात तुम्हाला ही परिस्थिती पाहायला मिळेल. मित्रांनो, तुमच्या सर्वांचं या विषयावर काय मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशाच प्रकारचे जबरदस्त मुद्दे पाहण्याकरता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.